नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? योग्य उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. झोपेत जरी विचारलं, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. पुढील प्रश्न पहा. भरतनाट्यम कला असलेले भगवान नटराजाचे प्रसिद्ध मंदिर कुठे आहे? तर चिदंबरम या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. महात्मा बुद्धांनी उपदेश करण्यासाठी कोणती भाषा वापरली? तर पाली भाषा वापरली. महात्मा बुद्धांनी उपदेश करण्यासाठी पाली भाषा वापरली. हा प्रश्न रेल्वे भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. कुतुब मिनार कोणत्या शासकाने पूर्ण केला? तर इल्तुतमिश. पुढचा प्रश्न पहा. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी पर्वत तोडून बांधले? तर राष्ट्रकूट. लक्षात ठेवा, वेरूळ या ठिकाणी जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे आणि ते पर्वत तोडून बांधलेलं आहे. कोणी बांधलं? तर राष्ट्रकूट. ओके. पुढचा प्रश्न पहा. भारत छोडो चळवळीत कोणत्या महिलेने सक्रिय भूमिका बजावली? तर अरुणा असफ अली. भारत छोडो चळवळीत अरुणा असफ अली यांनी सक्रिय भूमिका बजावली. पुढचा प्रश्न पहा. भारत छोडो चळवळीत कोणत्या महिलेने ध्वज फडकावला? तर उषा मेहता. पुढील प्रश्न पहा. वहाबी चळवळीचे संस्थापक कोण होते? तर सय्यद अहमद हे वहाबी चळवळीचे संस्थापक होते. बुद्धांना महापरिनिर्वाण कोठे मिळाले? तर कुशीनगर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप वेळा हा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. बुद्धांना महापरिनिर्वाण कोठे मिळाले? योग्य उत्तर आहे कुशीनगर. विद्यार्थी मित्रांनो, कुशीनगर कोणत्या ठिकाणी आहे? कोठे आहे? कमेंटमध्ये लगेच मला उत्तर सांगायचं आहे, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. कुशीनगर कोठे आहे? ओके. पुढचा प्रश्न पहा. शहीद ए आझम ही पदवी कोणाला देण्यात आली? तर भगतसिंग यांना शहीद ए आझम ही पदवी देण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या निषेधादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये कोणाचा मृत्यू झाला? तर लाला लजपतराय. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न महत्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. सायमन कमिशनच्या विरोधात झालेला जो काही निषेध होता, त्या निषेधादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये कोणाचा मृत्यू झाला? तर लाला लजपतराय. पुढील प्रश्न पहा. संकीर्तन परंपरा कोणी सुरू केली? तर चैतन्य. पुढचा प्रश्न. कोणत्या मुघल शासकाला आलमगीर म्हणून ओळखले जात असे? तर औरंगजेब. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 4 पर्याय दिले तर तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा, कोणत्या मुघल शासकाला आलमगीर म्हणून ओळखले जाते? तर आलमगीर. तर काय करायचं आहे? पहिलं अक्षर काय आहे? अ. वरून औरंगजेब असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. ऋग्वेदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणता होता? तर कुळ किंवा कुटुंब. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौदल होते? तर चोल. पुढील प्रश्न पहा. इतिहासकारांनी दिल्लीच्या कोणत्या सुलतानाला विरोधी घटकांचे मिश्रण असे वर्णन केले आहे? तर मुहम्मद बिन तुघलक. इतिहासकारांनी दिल्लीच्या कोणत्या सुलतानाला विरोधी घटकांचे मिश्रण असे वर्णन केले आहे? तर मुहम्मद बिन तुघलक. पुढील प्रश्न पहा. लोदी राजवंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर इब्राहिम लोदी. लोदी राजवंशाचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी. पहिली जैन संगीती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पाटलीपुत्र या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर सय्यद अहमद खान यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. बौद्ध धर्म कोणाच्या कारकिर्दीत हीनयान आणि महायान या 2 पंथांमध्ये विभागला गेला? तर
कनिष्क यांच्या कारकिर्दीमध्ये? लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. बौद्ध धर्म कोणाच्या कारकिर्दीत हीनयान आणि महायान या दोन पंथामध्ये विभागला गेला? तर कनिष्क. पुढचा प्रश्न पहा, महात्मा बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनाचे नाव काय आहे? तर धर्मचक्र प्रवर्तन. धर्मचक्र प्रवर्तन. महात्मा बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनाचे नाव काय आहे? धर्मचक्र प्रवर्तन. गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये कोणता वेद रचला आहे? तर यजुर्वेद. लक्षात ठेवा, गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये यजुर्वेद रचला आहे. सिंधू संस्कृतीचे कोणते बंदर शहर स्थापन झाले? तर लोथल. लोथल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर A.O. ह्यूम. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आत्ताच लगेच लिहून ठेवा, महत्वपूर्ण आहे. हा प्रश्न मित्रांनो 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. ओके. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर A.O. ह्यूम. पुढील प्रश्न पहा, दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला कोण होती? तर रजिया सुलतान. विद्यार्थी मित्रांनो, रजिया सुलतान किंवा रझिया सुलतान. पहा, काही पुस्तकांमध्ये जी असं दिलेलं आहे, काही ठिकाणी झी असं दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं, रजिया सुलतान किंवा रझिया सुलतान असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिले प्राचीन शहर कोणते सापडले? सर्वांना उत्तर माहिती आहे, हडप्पा. हडप्पा. हा प्रश्न तलाठी भरती, रेल्वे भरतीमध्ये विचारला गेला आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असणार आहे. योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तर बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कोठे झाला? यांचा जन्म कोठे झाला ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, कारण त्यावर प्रश्न विचारला गेला आहे. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म कोठे झाला, कोणत्या जिल्ह्यात झाला, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. पुढचा प्रश्न पहा, उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान. उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक रझिया सुलतान. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे? काय म्हटलं आहे? संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे? पर्याय पहा, पैठण, गौताळा, नेवासा, अजिंठा. योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.